नमस्कार सगळ्यांना, कसे आहात सगळे मजेत ना? तर आज मी तुमच्यासाठी एक नवीन रेसिपी घेऊन आलेली आहे. उन्हाळा सुरू झालेला आहे आणि बायकांचं वाळवणाचं काम सुरू झालेलं आहे. वाळवणाचे पदार्थ बनवणं सुरू झालेले आहे. तर मी असाच एक वाळवणाचा पदार्थ घेऊन आलेली आहे. रेशनच्या तांदूळापासून बनवलेले आहेत मी हे कुरकुरे. लहान मुलांना खूप आवडतील. पॅकेटसारखे मार्केटसारखेच लागतात ती. खूप छान लागतात आणि त्या कुरकुऱ्यांवर टाकण्यासाठी मी तुम्हाला एक मसालासुद्धा सांगणार आहे की मी तो कसा बनवलेला आहे तर. आणि रेसिपी खूप सोपी आहे, काहीच अवघड नाही आहे, काही जास्त मेहनत घ्यावं लागत नाही त्याला. आणि उन्हामध्ये वाळवून ठेवल्यावर वर्षभर हे कुरकुरे टिकतात आणि खूप खायला खूप स्वादिष्ट लागतात, कुरकुरीत लागतात. तर चला बघूया कसे बनवलेले मी तर. रेसिपी सांगायच्या आधी तुम्ही माझा व्हिडिओ कुठून बघत आहात ते मला नक्की सांगा आणि व्हिडिओ तुम्हाला आवडतात का ते सुद्धा मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर ते सुद्धा तुम्ही लवकरात लवकर करा. तर हे बघा, आदल्या दिवशी मी काय केलं होतं, रात्री 3 ग्लास रेशनचे तांदूळ भिजत घातले होते रात्रभर. तुम्ही 6-7 तास भिजू घालू शकता. सकाळी घाला, रात्री घाला. मी रात्री घातले होते आणि दुसऱ्या दिवशी सकाळी बघा किती छान भिजलेले आहे ते तांदूळ. तर हे तांदूळ आपल्याला एकदम स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचे आहेत. त्यातलं जो पांढरं पाणी निघतं ते स्वच्छ आपल्याला धुवून घ्यायचं आहे आणि काढून घ्यायचं आहे. परत 1-2 पाण्याने स्वच्छ पाण्याने ते धुवून घ्यायचे आहेत तांदूळ. तुम्ही तांदूळ कोणतेही वापरू शकता. मी येथे रेशनचे तांदूळ वापरलेले आहेत. तर तुमच्याकडे अवेलेबल नसतील तर तुम्ही दुसरे तांदूळसुद्धा वापरू शकता. आणि फक्त या रेसिपीसाठी आपल्याला फक्त तांदूळच लागणार आहेत, इतर काहीही लागणार नाही आहे. खूप सोपी रेसिपी आहे. हे बघा, हे पाणी आता आपल्याला काढून स्वच्छ तांदूळ धुवून झालेले आहेत. तांदूळ आपल्याला शिजवून घ्यायचे आहे. त्यासाठी आपल्याला एक मोठं पातेलं घ्यायचं आहे आणि या पातेल्यामध्ये आपण ज्या ग्लासने तांदूळ घेतले होते त्याच ग्लासनी पाणी घ्यायचं आहे. तर 1 ग्लास तांदूळाला 5 ग्लास पाणी आपल्याला घ्यायचं आहे, म्हणजे 5 पट पाणी आपल्याला यामध्ये घालायचं आहे. तर आपण 3 ग्लास तांदूळ घेतले होते तर त्यामध्ये 15 ग्लास पाणी घातलेलं आहे आणि पाण्याला चांगलं गरम करून घ्यायचं आहे. नंतर आपल्याला यामध्ये 1 चमचा फुलखार घ्यायचा आहे किंवा त्याला पापडखारसुद्धा म्हणतात. नंतर आपल्याला अर्धा चमचा खाण्याचा सोडा घ्यायचा आहे आणि 1 चमचा कुरकुरेला मस्त चव आणण्यासाठी त्यामध्ये ओवा आणि तीळ घातलेले आहे. याने जे आपण कुरकुरे बनवणार आहोत ते अप्रतिम लागतात. नंतर आपल्याला यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि धुतलेले जे तांदूळ आहेत स्वच्छ ते आपल्याला त्यामध्ये घालून घ्यायचे आहेत. हे सर्व मिश्रण आपल्याला एकजीव करायचं आहे आणि मोठ्या फ्लेमवर आपल्याला हे शिजवून घ्यायचं आहे. तुमच्याकडे जर मोठ्या आकाराचा कुकर असेल तर तुम्ही कुकरसुद्धा वापरू शकता. कुकरमध्ये फक्त 3-4 शिट्ट्यांमध्ये हा भात शिजून होतो. माझ्याकडे एवढा मोठा कुकर नव्हता त्यामुळे मी पातेलं घेतलं. नंतर आपल्याला यामध्ये बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घालायची आहे आणि 1 चमचा चिली फ्लेक्स घालायचा आहे आणि नंतर हे छान मिक्स करून घ्यायचं आहे. आणि हे तांदूळ शिजवत असताना आपल्याला नेहमी त्यामध्ये चमचा हा हलवत राहायचा आहे, कारण जेणेकरून जे तांदूळ आहे ते बुडाशी चिटकले नाही पाहिजेत. थोड्या वेळाने आपल्याला रईच्या साहाय्याने असे हे मिश्रण मिक्स करत राहायचे आहे, जेणेकरून तांदूळ लगेच शिजेल. आणि थोडा वेळ आपल्याला हे 15-20 मिनटं झाकण ठेवून शिजवून घ्यायचं आहे. तांदूळ आपल्याला जास्त एकजीव शिजवायचं नाही आहे. थोडाफार दाणेदार असं आपल्याला हे ठेवायचं आहे, जेणेकरून ते कुरकुरे आहे ते एकदम क्रिस्पी आणि छान लागतात. तर हे बघा, अशा प्रकारे आपलं शिजून झालेलं आहे. 15-20 मिनटं आपल्याला शिजवून घ्यायचं आहे ते. अशीच कन्सिस्टन्सी हवी आहे, जास्त घट्ट किंवा जास्त पातळ नको आहे. बघा, आता गॅस बंद करून हे बॅटर जे आहे आपल्याला अर्धा तास थंड होऊ द्यायचं आहे. नंतर मी आमच्या गच्चीवर हे कुरकुरे करायला घेतलेले आहे. तर बघा,
साच्याच्या शिवाय मी तुम्हाला हे कुरकुरे कसे करायचे ते सांगणार आहे. तर मी एक पॉलिथिन घेतलेली आहे अशा प्रकारे आणि आपलं जे मिश्रण आहे बनवलेलं आपण तांदूळाचं ते थंड झाल्यानंतर आपल्याला ते या पिशवीमध्ये असं भरून घ्यायचं आहे. या पिशवीला मी खालच्या साईडनी थोडंसं कापून घेतलेलं आहे. जास्तही बारीक कापून घ्यायचं नाही आणि जास्त जाडसुद्धा नाही पाहिजेत. जास्त बारीक घेतले तर कुरकुरे खूप जास्त बारीक होतात आणि जास्त जाड झाले तर ते पण जास्त चांगले दिसत नाहीत. तर हे आपण असे पॉलिथिनमध्ये भरून घेतल्यानंतर आपल्याला असे सरळ जे आहेत कुरकुरे काढून घ्यायचे आहेत. काही सरळ काढून घेतलेले आहेत मी, काही वाकडे काढून घेतलेले आहेत. खूप छान होतात आणि काही टाईम लागत नाही. फक्त 10 मिनटामध्ये मी हे पूर्ण सारे कुरकुरे या पॉलिथिनवर काढून घेतलेले आहेत. दिसायला पण खूप छान दिसतात हे. नंतर आपल्याला हे 1 दिवस पूर्ण वाळवून घ्यायचे आहेत. कडक ऊन जर असेल तर एका दिवसात हे खूप छान कडक होतात. बघा, दुसऱ्या दिवशी सकाळी खूप छान कडक झालेले होते हे आणि दिसायला पण खूप छान दिसतात. फक्त 3 ग्लास तांदूळामध्ये बघा किती सारे कुरकुरे तयार झालेले आहेत. आणि तुम्हाला जर जास्त प्रमाणामध्ये करायचे असतील तर तुम्ही असंच प्रमाण वापरून खूप सारे कुरकुरे तयार करू शकता. तर मी हे कुरकुरे खाली आणलेले आहेत आणि खूप छान वाळलेले आहेत हे. नंतर मी तुम्हाला हे तळूनसुद्धा दाखवणार आहे. तर मी कढईमध्ये तेल गरम करायला ठेवले होते. आपल्याला कुरकुरे तळण्यासाठी एकदम कडक तेल हवं आहे. थोडंसंही थंड तेल असलं तर कुरकुरे छान तळल्या जात नाहीत. तर मी असे कुरकुरे तळून घेतलेले आहेत. बघा किती छान फुलून आलेले आहेत कुरकुरे आणि त्यांचा कलरसुद्धा खूप मस्त आलेला आहे. तर या कुरकुऱ्यांवर घालायसाठी मी तुम्हाला मसाला सांगणार आहे की मी कसा बनवलेला आहे. तर मी इथे 1 चमचा लाल तिखट घेतलेला आहे, 1 चमचा जिरेपूड घेतलेली आहे, 1 चमचा धनेपूड घेतलेली आहे, 1 चमचा मॅगी मसाला घेतलेला आहे, 1 चमचा काळं मीठ घेतलेला आहे आणि 1 चमचा आपल्याला इथे चाट मसाला घ्यायचा आहे. आणि हे सर्व मसाले एकजीव करून एकदम अप्रतिम असा मसाला तयार होतो. आणि हा सर्व मसाला आपल्याला एकजीव करून नंतर आपल्याला कुरकुरेवर घालायचा आहे. तर तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा. फक्त रेशनचे तांदूळ वापरून मी ही रेसिपी बनवलेली आहे. खूप छान लागतात हे कुरकुरे. लहान मुलांना तर खूप आवडतील. आणि तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ कसा वाटला, आजची रेसिपी कशी वाटली तर मला हे कमेंट करून नक्की सांगा. तुम्हाला मी हे कुरकुरे तोडूनसुद्धा दाखवते. बघा किती क्रिस्पी झालेले आहेत. माझा आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय.